अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, हल्ली सध्याच्या काळात अनेक साधकांचा प्रश्न आल्याने, विचारल्याने साधना शिबिर, उपासना शिबिर या विषयावरती मी आज एक व्हिडिओच्या माध्यमानं 2-5 मिनिटांमध्ये बोलणार आहे. मित्रांनो, कोणतेही साधना, कोणतेही शिबिर 1 दिवसाचे असेल, 2 दिवसाचे असेल, 5 दिवसाचे असेल, ह्या शिबिराने, या साधनेने मानवाच्या जीवनात किती बदल होतात, ते बदल कायमस्वरूपी टिकतात का? मित्रांनो, तुम्ही पण अनुभव घेतलेले असतील, तुम्ही शिबिर अटेंड केलेले असतील, तुम्ही साधना केलेल्या असतील. मित्रांनो, एकीकडे एक साधक, एक शिष्य, एक संत उभं आयुष्य नको त्या पद्धतीने येईल जमल त्या उपाया माध्यमाने तप करत असतो, जप करत असतो, साधना करत असतो. तो त्याच्या भक्तीमध्ये लीन आहे, तल्लीन आहे. तरी पण त्याच्या हाती मात्र कित्येक काळ गेला तरी पण पूर्णपणे कृपा किंवा पूर्णपणे सिद्धी असेल, विद्या असेल, किंवा तुझ्या अनुषंगाने ती साधना, ती तप जप करतो, ते हाती लागत नाही. मग ज्या ठिकाणी साधकाला, संताला, साधूला जर ह्या मार्गाने हाती लागत नाही, तर 1 दिवसाच्या, 2 दिवसाच्या शिबिराने मानवाच्या जीवनात नेमका असा काय बदल होतो? त्याच्यावरती अशी कोणती दिव्य किंवा दैवी कृपा आदान प्रदान होते किंवा विराजमान होते, हे तुम्ही जाणलं पाहिजे. या विषयावरती मनन केलं पाहिजे. 2 दिवसाचा, 1 दिवसाचा गोंधळ घातल्याने कुठले कार्य होते आणि त्याची ऊर्जा मिळते, तर ती किती दिवस टिकते, तुमचे आत्मिक कल्याण होते का, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, शरीराला साबण लावून धुतल्याने सर्व स्वच्छ होते आणि शक्ती विराजमान होते असं नाही. तुमचं अंतःकरण, तुमचा आत्मा शुद्ध करण्याची गरज असते. आत्मिक बळ वाढवण्यासाठी एक किंवा 2-3 दिवसाच्या शिबिर साधनेने काहीही होणार नाही. तुमच्याच जर मनामध्ये आत्मिकता जर तुमची दूषित असेल, तर आत्मिक उन्नती तुम्ही कशी करून घ्याल? मित्रांनो, लोककल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी आध्यात्मिक ज्ञान जर गरजेचे आहे, त्याहूनही कैक पटीने तुम्हाला आत्मिक ज्ञानाची गरज असते. जोपर्यंत आत्मिक ज्ञान प्रगट होत नाही, तोपर्यंत कुठलाही मंत्र सिद्ध होत नाही, कुठली साधना सफल होत नाही, कुठले शिबिर पूर्णत्वाला जात नाही. तुमचा गुरु किती सामर्थ्यवान असेल, किती सिद्धी आणि विद्याचा दाता असेल, तुमचे जर अंतःकरण स्वच्छ नसेल, तुमचे जर अंतःकरण हे कृतज्ञ नसेल, कणवळू नसेल, तर तुम्ही कितीही मंत्र जप केले, कितीही महान गुरुचे चेले असाल, तरीही तुमचा कुठल्याही माध्यमाने, कुठल्याही उपायाने, कुठल्याही तंत्रयंत्राने आत्मिक उन्नती होऊन तुमचा आध्यात्मिक प्रवास हा सुरू होणारच नाही. कुठल्याही दैवकृपा तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही. कुठली सिद्धी किंवा विद्या तुमच्या कामी येणार नाही. कुठले वचन तुमचे सत्य होणार नाही. शक्ती आल्याने, व्यक्ती घुमल्याने सगळे होते असे नाही. मित्रांनो, घुमण्यापलीकडे भरपूर काही आहे. शक्ती आल्यानंतर तिच्या भरपूर काही गोष्टी मिळवाव्या लागतात. त्या कमवण्यासाठी, त्या मिळवण्यासाठी खूप प्रवास करावा लागतो. त्यावेळेस या सर्व गोष्टी साध्य झाल्या तर होतात, होईलच असंही नाही. माणूस शेवटाला येऊन सुद्धा गोष्टी त्याच्यापासून दूर होऊ शकतात. शक्ती त्याच्यावरती नाराज होऊ शकते किंवा त्याच्यापासून दूर होऊ शकते. शक्तीला मिळवणं किंवा शक्तीची कृपा करून घेणं म्हणजे इतकं सर्वसामान्य गोष्ट नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचे गुरु महाराज सांगत असतील, ज्या पद्धतीने तुम्ही विचार करत असाल, तर ती पद्धत नक्कीच चुकीची असेल. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कुठेही प्रकाश पडत नाही. मित्रांनो, एक साधक, एक भगत होण्यासाठी खूप गोष्टींची गरज पडते. ज्या गुरुला स्वप्न सिद्धी समजते, ज्या गुरुला साधकाच्या जीवनात काय घडते
ज्या गुरुला साधकावरती कोणती शक्ती कोणत्या पद्धतीने विराजमान असते, निगेटिव्हिटी किती, पॉझिटिव्हिटी किती, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गुरुला माहिती असाव्यात. तोच गुरु तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणू शकतो. तोच गुरु तुमची आत्मिक उन्नती करून तुम्हाला दैवकृपेच्या प्राप्तीच्या लायक बनवू शकतो. अन्यथा जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जीवन सुंदर आहे. जीवन जन्म एकदाच व्यक्तीच्या नशिबात जर असेल तर आहे त्या जन्माचे पुण्यकर्म करून सार्थक करावे, एवढेच मी तुमच्याशी बोलाल. आलं का देश. जय गुरुवर.